औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ गल्ले बोरगाव येथे झालेल्या सभेस युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्रात पसरलेला अंधकार दूर करण्यासाठी मशालीलाच मतदान करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना केले। शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी उपस्थित पदाधिकारी व युवा सैनिकांना मार्गदर्शन केले। यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना लोकसभा समन्वयक प्रमोद खोपड़े, जिला प्रमुख राजेंद्र राठोड, महानगर प्रमुख राजू वैद्य, महिला आघाडी जिला संघटक प्रतिभा जगताप, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास चव्हाण, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, धर्मराज दानवे, विस्तारक विनायक चौथे, बाळा लोकरे, युवती जिल्हा अधिकारी सानिका देवराज यांच्यासह इंडिया महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज लडाख मधली जी परिस्थिती आहे, काश्मीरमधली जी परिस्थिती आहे, एवढी भयानक परिस्थिती तुम्हाला सांगतो। 5 वर्षापूर्वी 370 कलम जेव्हा काढलं होतं काश्मीरमधून, आपण शिवसेना म्हणून त्या सरकारला पाठिंबा दिला होता, आम्ही पण स्वागत केलं होतं, आम्हाला पण 370 कलम नको होतं। पण आज 5 वर्षानंतर अंबादासजी राज्य झालं, आज रस्त्यावर आंदोलन करत आहेत, पण त्या लडाखच्या लोकांचं भाजपा ऐकायला तयार नाहीये। तिथेच 2019ला जे खासदार भाजपचे निवडून आले होते लडाख मधून, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची माफी मागितली। त्यांनी सांगितलं मी एकदा चूक केली होती, एक ही भूल कमल का फूल फिर नहीं करूंगा। त्यांनी सांगितलं मी भाजपसाठी लढणार नाही, ना भाजपसाठी प्रचार करणार, कारण जे वचन त्याच भाजपच्या देखील खासदारला दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही। आज परिस्थिती अशी आहे, काश्मीरमध्ये देखील किंवा लडाखमध्ये देखील या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला उमेदवार मिळत नाही, तिथे निवडणुकाच लढत नाही भाजप। आपल्याला काय सांगतात देशभरात प्रचार करत असताना की 370 कलम आम्ही काढलं, एक वेगळं स्थैर्य आम्ही तिथे काश्मीरमध्ये आणलं, जम्मूमध्ये आणलं, सुख शांती प्रगती आणली, आम्ही समृद्धी आली काश्मीरमध्ये। हे जर होत असेल तर आमच्या काश्मीरी पंडितांवर अजूनही का तरीके हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये, विचारा त्या भाजपला। काल परवाकडे इंडियन एअरफोर्सचा एक ताफा चालला होता, ही आश्चर्याची गोष्ट आहे। आपण पाहत असाल इथे पण जिल्ह्यात तालुक्यात सगळीकडे पोलीसचे लोक बसलेले, पोलीसवाले बसलेले, इलेक्शन कमिशनवाले लोक बसलेले आहेत, प्रत्येकाच्या बॅग चेक करतात, रिक्षा चेक करतात, सगळं इथे फ्रिस्किंग चालू असतं। एवढं सगळं होत असताना मग काश्मीरमध्ये इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हल्ला झालाच कसा ह्याची चौकशी असून होत नाहीये। आणि ही परिस्थिती आपण पाहत असताना, देशभर पाहत असताना मला याच पत्रकारांनी सांगितलं, आदित्य, महाराष्ट्र एक असं राज्य आहे तिथे 48 सीट मधून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार। त्यांचा जो काही सर्वे असतो, अनेक सर्वे आलेले आहेत, भाजपचे काही सर्वे आहेत, काही लोक जाऊन घरोघरी विचारत आहेत, काही लोक फोनवरनं विचारत आहेत, प्रत्येकाला जे उत्तर मिळतं या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रात सगळ्यात विश्वासू चेहरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि या महाराष्ट्रात आवडता पक्ष आणि लोक निवडणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। कारण हीच परिस्थिती आपण पाहतो लोकांना, जनतेला। जसे आपण इथे आलेले आहात, मी ज्या राज्यांमध्ये गेलोय, ज्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीची सभा झाल्या, मला सांगतात अरे आदित्य वहां तो आप ही जीत रहे हो, महाविकास आघाडी जीत रहे। महाराष्ट्र देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये आज मी पाहतो एक वेगळं परिवर्तनाचं वारं वाहू लागलेलं आहे। प्रत्येक जण बोलतोय की आदित्यजी, आम्ही 2 वर्षात जे काही महाराष्ट्राचे हाल पाहिलेले आहेत, जेवढे महाराष्ट्रात अत्याचार होताना पाहिलेले आहेत भाजपच्या हाती, या खोके सरकारच्या हाती, असे कधीही महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिले नव्हते। जे वातावरण आपल्या राज्यात झालेलं आहे, कदाचित ते देवेंद्रजींनी केलं असेल, कदाचित ते भाजपाने केलं असेल। आज आपण पाहतोय भाजपमध्ये मूळ भाजपवाले देखील बोलत आहेत की आमचं भाजपातलं स्थान काय आहे ते विचारत आहेत आम्हाला प्रश्न। अनेक ठिकाणी जुने जे मित्र भेटतात, त्यावेळी आपली एवढी वर्षाची युती होती, सोबत काम केलं होतं, आज ते जे कार्यकर्ते आहेत, ते जे नेते आहेत, मी त्यांना विचारतो तुमचं नक्की भाजपमध्ये स्थान काय आहे। खरं म्हणजे जर पाहायला गेलं तर हे जे खोके सरकार बनलं, 40 गद्दार आपल्यातून डरपोक लोक पळाले होते सुरतला, मग कुठे पळाले गुवाहाटीला, आणि मग कसे नाचले ते टेबलावर गोवामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे।
सगळ्यांना वाटलं होतं कदाचित एवढं सगळं पाडून बिडून भाजप स्वतःचं सरकार स्थापन केलं, स्वतःच सरकार स्थापन केलं, पण ह्या स्वतःच्या सरकारमध्ये भाजपाला स्थानच मिळालं नाही. कारण ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पद मिळालं कोणाला होतं? गद्दार यांच्या नेत्याला. तसंच 2 उपमुख्यमंत्री आहेत या सरकारमध्ये, बरोबर ना? एक भाजपचे, एक फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे. 10 मंत्री हे गद्दार गँग मधले, 9 मंत्री हे फुटलेले राष्ट्रवादी आणि 10 मंत्री जे भाजपचे झाले त्याच्यातून फक्त आणि फक्त 6 मंत्री हे ओरिजिनल भाजपचे. त्यानंतर कुठचंही मंडळ मिळालं नाही. आज भाजपचे देखील कार्यकर्ते म्हणत आहेत 10 वर्ष साहेब आमचं केंद्रात सरकार होतं, 10 वर्ष या महाराष्ट्रात 2.5 वर्ष तुमची सोडून आमचं सरकार होतं, आम्हाला कधी मूळ भाजपवाल्यांना काही मिळालं नाहीये. आज मी त्या कार्यकर्त्यांना विचारतोय, इथे आले असेल कदाचित कोणी ऐकायला. आज विचारतोय, मी तुम्हाला विचारतोय, कधीतरी महाराष्ट्र म्हणून विचार करा, भाजपा विचार सोडा. भाजप म्हणजे काही जीवन नाहीये. तुम्ही महाराष्ट्र म्हणून देश हिताचा जर विचार केला तर महाराष्ट्र म्हणून एकदा विचार करत असताना तुम्ही विचार करा की आज 10 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला केंद्रात भाजपाचं बहुमताचं सरकार असताना आपल्याला काय मिळालं. तसं पाहायला गेलं तर 2014ला आपण सगळे एकत्र होतो, भाजपसोबत होतो. जास्तीत जास्त त्यांचे खासदार निवडून दिले, आपले एनडीएचे जास्तीत जास्त खासदार निवडून दिले होते. आम्ही पण 2019ला पुन्हा एकदा साथ दिली होती, एकदा फसलो होतो पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत. पण एवढं सगळं करून देखील आपल्या महाराष्ट्राला मिळालं तरी काय? आणि हाच प्रश्न मला पडला. मी साधी महाराष्ट्राशी थोडी कंपॅरिझन करत होतो, तुलना करत होतो. जेव्हा निर्मला सीतारामन ताई मागच्या जानेवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करत होत्या, त्यांनी सांगितलं की आता 10 वर्षानंतर ह्या भाजपला आणि केंद्र सरकारला शोध लागलेला आहे तो 4 नवीन जातीचा, 4 नवीन वर्गांचा. तुम्हाला माहिती आहे 4 जाती कुठचे, 4 वर्ग कुठचे? त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितलं. पहिला वर्ग म्हणजे त्यांनी सांगितलं शेतकरी, दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं युवा, तिसरा वर्ग त्यांनी सांगितलं महिला आणि चौथी जात त्यांनी सांगितली, चौथा वर्ग त्यांनी सांगितलं म्हणजे गरीब. चला एक प्रत्येक या वर्गाचा, प्रत्येक जातीचा आढावा घेऊया आपण. आज इथे शेतकरी बांधव किती आलेत मला जरा हात वरती करून दाखव. सगळे शेतकरी आहेत ना? भाजप सारखे कोणी ते पापाने वरकोदीवाले ऍक्टर नाही आहेत ना? सगळे पक्के शेतकरी आहेत, खरे शेतकरी आहेत, हाडामासाचे शेतकरी आहेत ना तुम्ही? आता तुम्ही मला सांगा, तुलना करूया आपण ह्या गेल्या 5 वर्षातली. दररोज जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं कर्जमुक्तीचं, 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती आपण कर्जमुक्ती केली होती की नव्हती केली होती? केली होती ना. आपण ज्या कोविडच्या काळात जेव्हा अर्थचक्र देशाचं बंद पडलेलं, महाराष्ट्राचं अर्थचक्र बंद पडलेलं, जगाचं अर्थचक्र बंद पडलेलं, तेव्हा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर, शेतकरी बांधवांवर आपत्ती आली असेल, गारपीट झाली असेल, सततचा पाऊस लागला असेल, कधी दुष्काळ आला असेल, त्या 2.5 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने तुम्हाला मदत केली होती की नव्हती केली? केली होती ना. आता तुम्ही मला सांगा, ती 2-2.5 वर्ष आपली, जिथे आपल्याला एका बोटावर कर्जमुक्ती मिळाली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे घोषित केलं होतं त्याच्या आधी की कर्जमुक्ती, कर्जमाफी, एक तर त्यांनी सांगितलं होतं कर्जमाफी, आम्ही शेतकऱ्यांना माफ करणारे कोणी नाही आहोत, आम्ही कर्जमुक्ती करणारे आहोत. अन्नदाता देवो भव, शेतकरी आपला देव आहे ही भूमिका घेऊन उद्धव साहेबांनी सांगितलं होतं माफी शब्द वापरू नका, कर्जमुक्ती. माफी आपण गुन्हेगाराला करतो, पण त्यांची जी कर्जमाफी होती त्यांनी होल्डिंगवर लावली होती. काय काय दाखले द्यायला लागत होते, कधी पणसोबांना सोबत आणा, कधी पंटूला सोबत आणा, कधी मित्राला सोबत आणा, तर हे बोट झालं तर हे बोट लावा, तर अंगठा लावा, तर छप्पा द्या, सगळं जा. पण कर्जमुक्ती काही झाली नव्हती. उद्धव साहेबांनी एका बोटावर करून दाखवलं. त्याच तुलनेत की गेली 2 वर्ष जेव्हा अवकाळी सरकारच आपल्या डोक्यावर बसलं, मिंदे सरकार, ठोके सरकार, गद्दार यांचं सरकार, बापचोरांचं सरकार जेव्हा डोक्यावर बसलं, हे बसल्यानंतर तुम्ही मला सांगा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कृषी मंत्र्याचं नाव कधी तुम्ही पक्का ऐकलंय का? एक बाजूच्याच तिकडे होते, आले कधी बांधावर? आले कधी? दिसले कधी? तुम्ही मला सांगा आत्ताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? नाव माहिती का कोणाला? दिसले का कधी ते? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनेकदा आपत्ती आली आपल्यावर, गारपीट झाली, अनेक काही काही गोष्टी झाल्या, पाऊस झाला, दुष्काळ झाला, मग काही पूर आला. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मला सांगा या सरकारने, या गद्दार गँगच्या सरकारने मदतीचा कधी तुम्हाला 1 रुपया तरी दिलाय का? मदत कधी खात्यावर पोचली का? जशी आम्ही सगळं दिसायचं तुम्हाला सरकार असताना पण, सरकार नसताना पण आम्ही आलोय, तुमच्या बांधावर आलोय, अनेक ठिकाणी मी गेलोय, तालुक्यामध्ये गेलोय, गावागावामध्ये गेलोय, सगळ्यांना भेटलोय, बोललोय, विनंती केली की शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शिवसेना तुम्हाला धीर देईल. असं या सरकारमधून कोणी तुमच्या बांधावर आलंय का? खांद्याला खांदा कोणी लावलाय का? नाही लावलाय. आणि हेच सरकार तुम्हाला सांगतो, हे भाजप प्रणित खोके सरकार जसं इथे अत्याचार शेतकऱ्यांवर करत असतं, तसं केंद्र सरकार देखील अत्याचार करत असतं, ते शेतकरी बांधवांवर करत असतं.